ओम श्री चिन्मय सद्गुरवे नमः. हरि ओम. चिन्मय चैतन्य नोव्हेंबर 2025. उद्धरेदात्मनात्मानं. गुरुदेव म्हणतात, हे नववर्ष गुरुदेवांचं स्मरण करून म्हटलेलं आहे. हे नववर्ष आपणास ईश गुरु कृपेने आनंदाचे, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्याचे आणि स्वाध्याय सेवेचे जावो ही ईशचरणी प्रार्थना. आत्मस्वरूपाचे चिंतन मणिरत्नमाला तील अंतिम श्लोकावर पूज्य स्वामी पुरुषोत्तमानंदजी यांचे चिंतन. कंठं गता वा श्रवणं गता वा प्रश्नोत्तराख्या मणिरत्नमाला तनोतु मोदं विदुषां प्रयत्नात् रमेश गौरीश पदौ सुसेव्यौ. भावार्थ. प्रश्नोत्तर नामक ही मणिरत्नमाला कंठामध्ये धारण केली असता म्हणजे कंठस्थ केली असता किंवा मनाचा कान करून तिचे श्रवण केले असता लक्ष्मीपती भगवान विष्णू आणि उमापती भगवान शंकर यांची चरणसेवा केल्याने जो आनंद विद्वानाला म्हणजे ज्ञानी सत्पुरुषाला प्राप्त होतो तोच आनंद त्या साधकाला प्राप्त होईल. विवेचन. ग्रंथाची समाप्ती करताना ग्रंथाची फलश्रुती सांगण्याची प्रथा आहे. त्यानुसार ही गुरुशिष्य संवादात्मक प्रश्नोत्तररूपी मणिरत्नमाला गुंफून झाल्यानंतर भगवान शंकराचार्य आता वरील श्लोकात त्याच्या अध्ययनाचे व चिंतनाचे फळ सांगतात. या ग्रंथाचे नाव मणिरत्नमाला प्रश्नोत्तरी असे आहे, कारण भौतिक पदार्थांमध्ये रत्न अत्यंत सुंदर आणि प्रकाशमान असल्याने अतिशय मौल्यवान आहे. त्याचप्रमाणे प्रस्तुत ग्रंथातील आध्यात्मिक साधने संबंधी शिष्याने विचारलेल्या प्रश्नांची ज्ञानोपदेश उत्तररूपी रत्नमालिका सुंदर आणि प्रकाशमय आहे, अतिशय मौलिक आहे. ज्याप्रमाणे श्रीमंतांजवळच रत्ने असतात त्याचप्रमाणे सदुपदेशरूपी ज्ञानरत्न असणाराच आध्यात्मिक दृष्टीने श्रीमंत असतो. रत्न सांभाळून ठेवण्यासाठी ते पेटी, तिजोरी आदी मजबूत सुरक्षा असणाऱ्या ठिकाणी ठेवतात. त्याचप्रमाणे आत्मज्ञानरूपी रत्न सुरक्षित असण्यासाठी ते कंठामध्ये अथवा श्रवणामध्ये ठेवावे लागतात. कंठात ठेवणे म्हणजे शुद्ध चित्तात त्याचे स्मरण असावे आणि कानात ठेवणे म्हणजे त्या ज्ञानाचे वारंवार श्रवण करावे, तेव्हाच ज्ञाननिष्ठा दृढ होते. एकदा ही ज्ञान आत्मनिष्ठा दृढ झाली की हृदयात कामक्रोधादी चोरांना जवळ फिरकू देत नाही. सद्गुरु उपदेशरूपी हे ज्ञानरत्न उपाधिरहित असल्याने आणि स्वरूपतः अपरिच्छिन्न व नित्यप्राप्त असल्याने त्याला कोणीही चोरून नेऊ शकत नाही. म्हणून भौतिक रत्नाहून या ज्ञानमणिरत्नांची विशेषता महान व अनुपम आहे. प्रस्तुत ग्रंथात ज्ञानप्रकाशात्मक मणी आणि रत्न अनेक शास्त्रांमधून अनुभवाद्वारे निवडून ही ज्ञानोपदेश माळा ग्रथित केली आहे, म्हणून हिचे नाव मणिरत्नमाला आहे. प्रश्नोत्तर रूपाने या मणिरत्नमालेमध्ये आचार्यांनी मुमुक्षु जनांवर करुणा व कृपा करण्याच्या हेतूने साधन, साध्य व साधक इत्यादी बाबतचे विचार, आध्यात्मिक साधनेत प्रगती करून जीवनाचे खरे लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने साधकासाठी काय ग्राह्य आहे व काय त्याज्य आहे
हे मणिरत्नांच्या प्रकाशात स्पष्ट केले आहे. मुमुक्षु जनांना अंतःकरणाची थोडी बहुत शुद्धी करणे शेष असल्यास त्याने अंतःकरण शुद्धीकरिता काय साधना करावी व अंतःकरण शुद्धी होऊनही ज्ञाननिष्ठा दृढ झाली नसल्यास काय करावे हे या ग्रंथात जवळीकतेने प्राप्त होते. हे वेदांत मणिरत्न अधिकारी पुरुषालाच गुरुकृपेने प्राप्त होतात. जसे रत्नमणी प्राप्त करून दरिद्री मनुष्य प्रसन्न होतो, तसेच वेदांत मणिरत्न कंठामध्ये स्मरण ठेवून व कानाने श्रवण करून साधक स्वानंदाने प्रसन्न होतो. सारांश: भौतिक मनुष्य गळ्यामध्ये मणिरत्नमाला घालून सुशोभित होतो, पण तो मायेतच राहतो. आध्यात्मिक साधक वेदांत मणिरत्न हृदयात किंवा श्रवणात धारण करून मायातीत पूर्णानंदाने सुशोभित होतो. आनंदाचे डोही आनंद तरंग असे त्याचे अंतरंग सदोदित प्रसन्नता अनुभवून इतरांनाही प्रसन्नता देणारे असते. तनोतु मोदम या शब्दाने हेच निर्देशिले आहे. त्या दृष्टीने विद्वान पुरुषाने ब्रह्मामृतज्ञान कंठस्थ व श्रवण केल्यानंतर प्रयत्नपूर्वक ते जीवनमूल्यांसह आचरणात आणावे. यत्न तो देव जाणावा. जर त्याने आचरणात आणले नाही तर साधना सफल होणार नाही. हे लक्षात घेऊन विद्वान विचारवंत साधकाने रमेश म्हणजे विष्णू आणि गौरीश म्हणजे शंकर यांची निष्काम भक्ती उपासना करावी. त्याद्वारे अंतःकरण शुद्धी साधून शास्त्र उपदेशकृत आत्मज्ञान संपादन करावे आणि सच्चिदानंद स्वरूपाचा साक्षात्कार करावा. भगवान विष्णू किंवा भगवान शंकर यांची चरणसेवा या संज्ञेत ईश्वराची सगुण उपासना, पूजा, नामजप, श्रवणादी भक्ती करण्याचे आचार्यांनी निर्देशिले आहे. अशी निष्काम भक्ती शिवो भूत्वा शिवम यजेत दृष्टीने केली असता विद्वान पुरुषाला जो आनंद प्राप्त होतो, तोच आनंद मणिरत्नमाला ग्रंथाचे श्रवण व चिंतन करणाऱ्या साधकाला लाभतो. ही फलश्रुती आचार्यांनी येथे निर्देशित केली आहे. भगवान विष्णू, रमेश किंवा भगवान शंकर, गौरीश हे दोन्ही रूपाने किंवा उपासनेच्या दृष्टीने वेगळे वाटले तरी तत्वतः सच्चिदानंद स्वरूपच आहेत. तो परमात्मा समष्टी स्थूल रूपाने विराट, समष्टी सूक्ष्म रूपाने हिरण्यगर्भ व समष्टी कारण रूपाने ईश्वर आहे व त्याचीच चराचरामध्ये सत्ता व महत्ता आहे. हे जाणून नम्रतेने व्यापक दृष्टी ठेवून मानवसेवा ही माधवसेवा, जनसेवा ही जनार्दन सेवा या सद्भावाने अनन्य भक्तीने त्याची सेवा केल्यास साधकाचा योगक्षेम देखील अनन्याश्चिंतयन्तो मां योगक्षेमं वहाम्यहं या गीतावचनानुसार भगवंत चालवतो व भक्ताला काहीही कमी पडू देत नाही. साधनेची पूर्तता देखील तोच करतो व जीवन सर्वत्र आनंद मंगल करतो. ही ग्वाही व हेच आशीर्वादात्मक उद्गार ग्रंथसमाप्ती करताना आचार्यांनी काढले आहेत. म्हणून साधकांनी या मणिरत्नमाला ग्रंथाचे वारंवार श्रवण चिंतन करून आपले जीवन आनंद मंगलमय करावे, हे आधी केलेची पाहिजे. ओम तत्सत. ओम. तत्वदर्शन
उपदेशसार या ग्रंथा आधारे पूज्य स्वामी तेजोमयानंदजी यांचे चिंतन. 16वा श्लोक. दृश्यवारितं चित्तमात्मनः चित्वदर्शनं तत्वदर्शनम्. अर्थ: दृश्यापासून परावृत्त केलेल्या चित्ताला त्याच्या चैतन्य स्वरूपाचे दर्शन होते आणि तेच तत्वदर्शन होय. 14व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे जगातल्या वस्तू, शरीरे, मन, बुद्धी इत्यादी दृश्य आहेत, जी अनेक आहेत, परंतु त्यांना जाणणारा द्रष्टा आत्मा मात्र एकच आहे, जो चैतन्य स्वरूप आहे. एकचिंतन अशा प्रकारे करावयाचे. चित्तात अनेक वृत्ती उत्पन्न होतात. हे पुस्तक आहे, हे घड्याळ आहे इत्यादी. हेच दुसऱ्या शब्दात असेही म्हणता येईल की मी पुस्तक पाहतो, मी घड्याळ पाहतो इत्यादी. या वृत्तींचा विषय बदलत असतो, परंतु त्यांना जाणणारा मी मात्र बदलत नाही. सामान्यतः मनात कोणत्याही वस्तूचा विचार उत्पन्न होताच आपण त्या वस्तूविषयी विचार करण्यास सुरुवात करतो. आपले लक्ष त्याच्या द्रष्ट्याकडे म्हणजे स्वतःकडे कधी जातच नाही. आता चिंतन करताना आपले लक्ष विषयापासून परावृत्त करून मी चैतन्य स्वरूप द्रष्टा आहे या वृत्तीद्वारे चैतन्याकडे लावायचे. आपल्याला असे दिसेल की दृश्यापासून निवृत्त झालेले चित्त स्वतः चित्स्वरूप होऊन जाते. हेच चित्ताचे खरे स्वरूप आहे आणि हेच वास्तविक तत्व असल्यामुळे यालाच तत्वदर्शन म्हणतात. येथे दर्शन या शब्दाचा शाब्दिक अर्थ अभिप्रेत नाही. मन स्वतःच्या शुद्ध चैतन्य स्वरूपात स्थित होणे हेच तत्वदर्शन होय. येथे योगमार्गाचा उपसंहार होऊन पुढे ज्ञानमार्गाच्या चर्चेचा आरंभ होतो. ज्ञानयोग. स्वरूपात स्थिती प्राप्त करून देणाऱ्या कर्म, भक्ती व योगमार्गाचे आत्तापर्यंतच्या 16 श्लोकात वर्णन करण्यात आले. आता यापुढील श्लोकात विचारप्रधान ज्ञानमार्गाचे निरूपण आहे. या मार्गाची विशेषता बुद्धिमान लोकांना सहजच आकर्षित करते. ती विशेषता अशी: जेव्हा एखादी समस्या आपल्यासमोर उपस्थित होते तेव्हा आपण तिला सत्य मानून तिचे समाधान शोधण्यातच गर्क होतो. समस्येच्या सत्यतेसंबंधी अधिक विचार न करता आपण तिला सत्य समजून स्वीकार करतो आणि आपले लक्ष समस्येचे स्वरूप समजून घेण्यापेक्षा तिचे उत्तर शोधण्यात अधिक लागते. त्यामुळे आपले प्रश्न काही काळाकरिता सुटले तरी ते पुन्हा पुन्हा उत्पन्न होत राहतात. दृष्टांताद्वारे हे सहज समजून घेता येईल. अनेक लोक मनाच्या शांतीचा उपाय सांगतात. मन नावाची एक वस्तू आहे व ती अशांत आहे असे मानूनच त्याला शांत करण्यासाठी प्राणायाम, जप इत्यादी उपाय सांगितले जातात. त्यांच्या अभ्यासाने काही काळ शांती मिळते खरी, परंतु जीवनातील कठीण परिस्थितींसमोर हे उपाय हतप्रभ होतात आणि कधीकधी तर हे उपायच अशांतीचे कारण होतात. म्हणून हे आवश्यक आहे की आपले प्रश्न नीट समजून घेऊन त्यानुसार ते सोडवण्याचा प्रयत्न करावा. प्रश्न न समजता घाईगडबडीने त्याचा उपाय शोधण्यात स्वतःला हरवून बसणे योग्य नव्हे. शांत मनाने गंभीरपणे विचार करणे हीच ज्ञानमार्गाची विशेषता आहे. ज्ञानमार्गाचे आपल्या व्यावहारिक जीवनात अनुसरण केल्यास हे स्पष्ट होईल की आपल्या बहुतांश समस्या खऱ्या नसून त्या केवळ कल्पित आहेत. जर समस्याच काल्पनिक सिद्ध झाली
तर तिचे निराकरण करण्यासाठी उपाय शोधण्याची आवश्यकताच उरणार नाही. समस्येच्या स्वरूपावर सरळ सरळ आक्रमण करणे हीच ज्ञानमार्गाची विशेषता आहे. भगवान रमण महर्षी या ज्ञानमार्गाचे फार सुंदर रीतीने वर्णन करतात. मानसं तु किं मार्गणे कृते नैव मानसं मार्ग आर्जवात्. हे मन काय आहे याचा विचार केल्यास मन नावाची सत्य वस्तूच नाही असे कळून येते आणि हाच या मार्गाचा सरळपणा आहे. तू शब्द विषय परिवर्तनाचा सूचक आहे. कर्म, भक्ती आणि योग यानंतर आता ज्ञानमार्गाच्या निरूपणास आरंभ होत आहे. याची विशेषता ही की यात मन शांत कसे करावे किंवा मन स्वरूपात कसे स्थित करावे याचा विचार करावयाचा नसून अनंत समस्या उत्पन्न करणारे मन ही काय वस्तू आहे हा विचार करावयाचा आहे. भगवान म्हणतात, मन काय आहे याचे विचारपूर्वक अन्वेषण केल्यास मनाचे अस्तित्वच राहत नाही, ते लुप्त होते. हा विचारमार्ग अनेकांना कठीण वाटतो, परंतु महर्षी म्हणतात हा मार्ग अतिशय सरळ आहे. कारण मनाचे अस्तित्व लुप्त झाल्यानंतर ते शांत कसे करावे इत्यादी प्रश्न देखील समाप्त होतात. अंधारात दोरीला साप समजून भयभीत होऊन त्याला मारण्यासाठी काठी शोधणाऱ्या मनुष्याला जर समजले की तेथे साप नसून दोरी आहे, तर एका क्षणात त्याचे भय, काठी शोधणे इत्यादी समाप्त होते. इतका सरळपणा या मार्गात आहे. आता मन काय आहे या प्रश्नाचे तात्पर्य समजून घेणे आवश्यक आहे. या प्रश्नावर विचार असा करायचा की ज्या मनाचा आपल्याला अनुभव येतो ते मन सत्य आहे की असत्य. कारण अनुभूत वस्तू सत्य असू शकते किंवा असत्यही असू शकते. यावर एक प्रश्न आणखी उत्पन्न होतो, सत्य व असत्य यांचे लक्षण काय, त्यांची व्याख्या काय. कारण सत्य व असत्य या शब्दांचा व्यावहारिक अर्थ अनेक परिस्थितींचा विचार करून सिद्ध होत असतो. येथे आपल्याला व्यावहारिक दृष्टीने त्यांचा विचार करावयाचा नाही, कारण तो धर्मशास्त्राचा विषय आहे. अध्यात्मशास्त्रात पारमार्थिक दृष्टीने याचा विचार केला जातो. म्हणून पारमार्थिक दृष्टीने मन सत्य आहे किंवा नाही हे जाणावयाचे आहे. पारमार्थिक सत्याची म्हणजे ॲब्सोल्यूट रिॲलिटीची परिभाषा वेदांतशास्त्रानुसार अशी, ज्या वस्तूचे अस्तित्व भूत, भविष्य व वर्तमान या तिन्ही काळी कोणत्याही विकाराशिवाय म्हणजे परिवर्तनाशिवाय असते, ती वस्तू परमार्थात सत्य म्हटली जाते. त्रिकाले अपि तिष्ठति इति सत्. याच्या विरुद्ध असत्य वस्तू ती जिचा तिन्ही काळी अत्यंत अभाव असतो. उदाहरणार्थ सश्याचे शिंग, आकाश पुष्प इत्यादी. परमार्थ सत्याच्या या परिभाषेनुसार मन सत्य नाही, कारण ते कधी असते तर कधी नसते व त्या क्षणिक अस्तित्वात देखील काम, क्रोध, संकल्प, विकल्प इत्यादी विकारांनी युक्त असते. म्हणून मन सत्य नव्हे. मग काय ते असत्य आहे तसेही म्हणता येत नाही, कारण ते असत रूप असते तर कोणतीही समस्या उत्पन्न झाली नसती. ज्या मनाचा अनुभव येतो ते असत कसे म्हणता येणार. मग त्याचे स्वरूप काय, ज्याचे वर्णन सत व असत रूपात करता येत नाही, त्या वस्तूला वेदांतात मिथ्या असे म्हणतात. येथे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की मिथ्या म्हणजे अभाव नव्हे. ज्या वस्तूची प्रतीती येते
पण तिचे सत्य मात्र वेगळेच असते. त्या वस्तूला मिथ्या म्हणतात. उदाहरणार्थ, अंधारात दोरीवर दिसणारा सर्प सत्य आहे का? नाही. कारण प्रकाशात पाहिल्यास केवळ दोरीच दिसते, सर्पाचा बाध होतो. परंतु त्या सर्पाला असत देखील म्हणता येत नाही, कारण तो असत असता तर त्याची प्रतीतीच आली नसती. सत व असत याहून भिन्न असणाऱ्या त्या सर्पास मिथ्या म्हणतात. आता थोडा अधिक विचार केल्यास असे ज्ञात होईल की सर्प नसताना सर्प आहे ही प्रतीती सर्पाच्या अस्तित्वाची नसून ती दोरीच्याच अस्तित्वाची प्रतीती आहे. म्हणजे दोरीच्या अज्ञानामुळे आपण तिला सर्प मानतो. अशा मिथ्या सर्पाला त्याचे अधिष्ठान जी दोरी तिच्याहून भिन्न अस्तित्वच नाही. इतकेच नव्हे तर तेथे दोरीशिवाय काहीही नाही. मिथ्या शब्दाचा अर्थ समजल्यानंतर हे स्पष्ट होईल की मन नावाची वस्तूच नाही. त्याचे अधिष्ठान वेगळीच वस्तू आहे, जी अज्ञानामुळे आपल्याला मनाच्या रूपात प्रतीत होत असते. मनाच्या अधिष्ठानाचे ज्ञान होण्यासाठी व्यवहार दशेत उपलब्ध होणाऱ्या मनाचे विश्लेषण पुढील श्लोकात पाहूया. ते पुढील अंकात वाचूया. श्रीमद भागवत पुराणाच्या दशमस्कंधातील 14व्या अध्यायात श्री शुक महाराज परीक्षिताला समजावून सांगतात की सर्व काही भगवान श्रीकृष्णच आहे. कृष्णमेनम अवेदित्वम आत्मानमखिलम अखिलात्मनां जगद्हिताय सर्वसोऽपि अत्र देही भाति मायया. या श्रीकृष्णांनाच तू सर्व आत्म्यांचा आत्मा समज. जगाच्या कल्याणाकरिताच मायेचा आश्रय घेऊन ते येथे देह धारण करणाऱ्यांसारखे वाटतात. वस्तुतः जानताम अत्र कृष्णं स्थास्नु चरिष्णु च भगवद्रूपम अखिलम न अन्यत् वस्तु इह किंचन. जे लोक श्रीकृष्णांचे खरे स्वरूप जाणतात त्यांच्या दृष्टीने या जगामध्ये जे चराचर पदार्थ आहेत ते सर्व श्रीकृष्ण स्वरूपच आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नाही. सर्वेषामपि वस्तूनां भावार्थ भवति स्थितः तस्यापि भगवान कृष्ण किमातत् वस्तुरूप्यताम्. सर्व वस्तू आपल्या कारणातच असतात. त्या कारणांचे सुद्धा परमकारण भगवान श्रीकृष्ण आहेत. श्रीकृष्ण नाही अशी कोणती वस्तू आहे परीक्षिता, हे आता तू सांग. समाश्रिता ये पदपल्लवप्लवं महत्पदं पुण्ययशः मुरारेः भवाम्बुदे वत्सपदं परं पदं 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 यद्विपदां न तेषाम्. सत्पुरुषांचे सर्वस्व असणाऱ्या पुण्यकीर्ती मुरारेंच्या चरणपल्लवरूपी नौकेचा ज्यांनी आश्रय घेतला त्यांना हा भवसागर वासराच्या खुराने पडलेल्या खड्ड्यातील पाण्याएवढाच आहे. त्यांना परमपदाची प्राप्ती होते आणि संकटाचे स्थान अशा संसारात यावे लागत नाही. जगाची योग्य सेवा. परमपूज्य गुरुदेव स्वामी चिन्मयानंदाच्या लेखांशाचा भावार्थ. आत्मोन्नती साधून घेणे हे आपल्यातील प्रत्येकाचे परमध्येय आहे. आपण सतत विकसित होण्याचा ध्यास घेतला पाहिजे आणि जगाची चांगल्या प्रकारे सेवा करण्याची आपली क्षमता वाढली आहे असे आपल्याला जाणवले पाहिजे. प्रार्थनेतून मिळवलेल्या सामर्थ्याने, भक्तीतून प्राप्त केलेल्या रुजुतेने, अभ्यासातून बळकट केलेल्या जाणीवेने आणि आध्यात्मिक जाणीवेतून प्राप्त केलेल्या पूर्ण समर्पणाच्या भावनेने आपण विकसित झालेच पाहिजे. सर्वशक्तिमान परमेश्वर सर्वांच्या हृदयात वास करून आहे आणि त्याचे सामर्थ्य आपल्या इंद्रिय, मन, बुद्धीद्वारा व्यक्त होत असतात.
जेव्हा आपण त्याच्याशी एकात्मता साधतो, म्हणजे इंद्रिय, मन, बुद्धी ही उपकरणे शुद्ध करतो, त्यावेळी तो परमात्मा आपल्यात अधिक तेजाने विलसू लागतो आणि त्याच्या या इंद्रियातून व्यक्त होणाऱ्या प्रकाश किरणांना आपण आपली क्षमता व कार्यक्षमता समजतो. म्हणून बुद्धीची क्षमता वाढविणे आणि आपली सूक्ष्म झालेली इंद्रिये व प्राप्त झालेल्या सर्व संधींचा उपयोग आपल्या स्वभोवतालच्या सर्वांना मदत करण्यासाठी वापरणे हीच त्या परमेश्वराची सेवा, हाच त्याचा शोध. यापेक्षा अधिक श्रेष्ठ पूजेची पद्धत, अधिक कठोर तप, अधिक मोठा यज्ञ असू शकेल का? आज आपल्याजवळ ज्या शक्ती आहेत त्या परमेश्वराकडून आपल्याला काहीही न करता मिळालेल्या देणग्या आहेत. त्यांना जास्तीत जास्त विकसित केल्यानेच परमेश्वराबद्दलची कृतज्ञता व्यक्त होते. यापेक्षा दुसरी कोणतीही पद्धत असू शकत नाही. सभोवतालच्या लोकांपैकी एखाद्याचे तरी अश्रू पुसणे म्हणजे त्याच्या दुःखाने द्रवित होऊन परमेश्वराच्या चरणाशी प्रेमाने शरणागत होणे होय. समाजाकडून आणि येणाऱ्या पिढीतून पुरस्कार आणि मान्यता, कृतज्ञता आणि आदर हे मिळतीलच याची खात्री बाळगा. पण लक्षात ठेवा, ते आपले ध्येय असता कामा नये. आपण आजच शपथ घेऊया की आपण आपले जीवन अधिक व्यापक व परिपूर्ण करून सर्वोपयोगी होऊया आणि जगातील सर्व प्राणीमात्रांची सेवा करूया. आपल्या गुणांचा वापर प्रांजळपणे व सचोटीने केल्यावर ते कसे विकसित होतात हे आपल्याला दिसून येईल. शुद्ध प्रेम व दया यांनी ओथंबलेल्या हृदयाने ज्यावेळेस आपण आपल्याला समर्पितपणे झोकून देऊ, त्यावेळेस आपल्या कार्यक्षेत्राच्या कक्षा रुंदावत जात आहेत हे आपल्याला दिसून येईल. सगळ्यात उत्तम सेवा म्हणजे निस्वार्थी भावनेने, तात्काळ गाजावाजा न करता, कृतज्ञतेची व पुरस्काराची अपेक्षा न ठेवता करतो ती होय. आपल्याला विश्वाची सेवा करण्यासाठी विशिष्ट संधीची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. आपल्यापेक्षा कमी भाग्यवान असलेल्या प्राणीमात्रांची जी शक्य असेल ती सेवा आपण करूया. ही ईश्वराची भक्तिपूर्ण पूजा आहे. एखाद्या मित्राला लिहिलेले पत्र व दुःखी मित्राला पाठवलेली काही फुले व निराशेने खचलेल्यांना उत्साहित करणारे मंदस्मित असेल. आपण रुग्णांना भेटूया, यशस्वी लोकांचे अभिनंदन करूया, असफल व्यक्तींना सहानुभूती देऊया, अनाथाश्रमाला भेट देऊया, वृद्धाश्रमाला भेट देऊया, निराधार वृद्धांबरोबर थोडे हसूया, नवविवाहितांना आशीर्वाद देऊया, आप्तेष्ट हिरावलेल्यांचे सांत्वन करूया, नवजात बालकांच्यामुळे झालेल्या आनंदोत्सवात सहभागी होऊया. यापैकी काहीही असो, आपण ते आत्ताच करूया. सर्व गोष्टी करताना आपल्यातील दयाळूपणा, मनाचा उदारपणा आणि चांगुलपणा भरभरून बाहेर पडू देऊया. हीच वेळ आहे. आजच सुरुवात करूया. हे केलेच पाहिजे. आम्ही कशा तऱ्हेनं उपयोगी होऊ असे विचारणारी अनेक पत्रे येतात. या प्रश्नाने एवढेच समजते की त्यांना मानवतेविषयी प्रेम नसतेच. सेवा करण्याचा आंतरिक आदेश त्यांना जाणवत नसतोच. जे काही करण्याचा बेत करतात ते काही करण्याचा बेत करतात कारण बहुधा ते आपल्या व्यर्थ आळशी जीवनाला किंवा वांझोट्या श्रमांना कंटाळलेले असतात. आपल्याला प्राणीमात्रांबद्दल खरे प्रेम वाटत असेल तर आपल्याला इतक्या कल्पना सुचतील की त्यांच्यासाठी जे जे करावेसे वाटेल ते करण्यासाठी फक्त 2च हात आहेत याची खंत वाटेल. कोणतीही आई मुलाची सेवा करण्यासाठी काय करू असे कोणालाही विचारत नाही. आपण सर्व प्राणीमात्रांबद्दल प्रेम जोपासले पाहिजे. मानवतेची सेवा करण्यातील अत्यानंद आपण अनुभवलाच पाहिजे.
मानवसेवा म्हणजे सर्वोत्कृष्ट माधवसेवा आहे, हे लक्षात ठेवूया. समाजाची सेवा करताना आपण हे पक्के ध्यानात ठेवले पाहिजे की आपण आपल्या सेवेने जगासाठी फार काही करू शकत नाही. आपण जी सेवा करतो ती म्हणजे परमेश्वराच्या पूजेतील अल्पसे एखादे पूजाद्रव्य आहे. सेवेचा उगम प्रेमातून व्हावयास हवा. आपल्यातून वाहणाऱ्या प्रेमाचा पूर आपल्याला वाढत्या वेगाने केलेल्या सेवेतून जाणवू लागतो. दान, करुणा, दया आणि सर्वांप्रती ईश्वरभाव यांच्या व्यापक आणि गहन भावाने हृदयकमल उमलते. जेव्हा साधक प्रेमाने उथंबलेल्या हृदयाने ध्यानधारणा करतो तेव्हाच तो आंतरिक उंची सहजतेने गाठू शकतो. प्राणीमात्रांप्रती असलेले प्रेमच आपल्या मनाला सर्व बोजांपासून व बुद्धीला बंधनांपासून काही प्रमाणात मुक्त करते. अशा प्रकारे ही उपकरणे जेव्हा त्यांच्या स्वाभाविक बंधनातून मुक्त होतात तेव्हा साधकाला त्याच्यातील सखोल चिंतन क्षमतेच्या नवीन उपकरणाचा शोध लागतो. त्याचे विचार हळूहळू त्याला आत्मस्वरूपाच्या ध्यानासाठी प्रवृत्त करतात व या विश्वाच्या स्थितीमागे कोणते दैवी तत्त्व दडले आहे हे तो जाणू शकतो. आत्मस्वरूपाचा शोध घेणाऱ्या आपल्यासारख्या साधकांसाठी कर्मयोगाचे योग्य धारणा ठेवून केलेली समाजसेवा ही अंतःकरण शुद्धीचे एक साधन ठरते व आपल्याला ध्यानमार्गात भरारी घेण्याकरिता पात्र करते. आपण अध्ययन करण्यासाठी श्रवण केलेच पाहिजे. विकसित होण्यासाठी प्रेमाने सेवा केलीच पाहिजे. आत्मस्वरूप जाणून घेण्यासाठी ध्यान केलेच पाहिजे. आपण हे केलेच पाहिजे. महाभारतातील सार. माता पितृसहस्राणि पुत्रदारशतानि च संसारेषु अनुभूतानि यान्ति यास्यन्ति चापरे. या जगात माणसांनी हजारो मातापित्यांच्या आणि शेकडो पत्नी मुलांच्या वियोगाचा अनुभव घेत आहेत आणि घेत राहतील. हर्षस्थान सहस्राणि भयस्थान शतानि च दिवसे दिवसे मूढं आविशन्ति न पंडितम्. आनंदाचे हजारो आणि भीतीचे शेकडो प्रसंग प्रत्येक दिवशी मूर्ख माणसाच्या मनावर प्रभाव टाकत असतात, पण विद्वानाच्या नाही. ऊर्ध्वबाहुविरौम्येष न च कश्चित् शृणोति मे धर्मादर्थश्च कामश्च किमर्थं तन्न सेवते. मी दोन्ही बाहू उंचावून सांगत आहे, पण कोणीही ऐकायला तयार नाही. धर्माने मोक्षाबरोबरच अर्थ व काम पण सिद्ध होतात, तरीसुद्धा लोक धर्माचरण का करीत नाहीत. न जातु कामात् न भयात् न लोभात् धर्मं त्यजेत् जीवितस्यापि हेतोः. नित्यो धर्मं न त्यजेत् नित्यो धर्मः सुखदुःखेतु अनित्ये जीवो नित्यो हेतुअस्य तु अनित्यः. इच्छापूर्तीसाठी, भयापोटी, लोभाने किंवा प्राण वाचवण्यासाठीही धर्माचा त्याग करू नये. धर्म नित्य आहे, सुखदुःख अनित्य. जीव नित्य आहे, त्याच्या बंधनाचा हेतू अनित्य. इमां भारत सावित्रीं प्रात उत्थाय यः पठेत् स भारतफलं प्राप्य परं ब्रह्मादिगच्छति. ह्या भारत सावित्रीचा रोज प्रातःकाळी उठून जो पाठ करतो त्याला संपूर्ण महाभारताच्या अध्ययनाचे फळ मिळते व तो परब्रह्म परमात्म्याला प्राप्त करून घेतो. महाभारत स्वर्गारोहण पर्व 5वा अध्याय 60 ते 64 श्लोक. वैराग्य आणि त्याग परम गुरु स्वामी तपोवनजी महाराजांच्या लेखाचा अंश. वासना ही सहस्रमुखी राक्षस आहे. तिचे एक मुख उडवले तरी दुसरी अनेक मुखे तयार झालेली दिसतील.
वैषयिक वासनांवर तुम्ही विजय मिळवला तर संपत्तीची वासना उदयास येते. त्यावरही विजय मिळवला तर शरीराची आसक्ती, सर्व शक्ती एकवटून प्रत्ययास येते. त्यावरही ताबा मिळवला तर प्रसिद्धीची हाव हृदयरूपी गुहेतून सिंहिणीसारख्या डरकाळ्या फोडीत बाहेर येऊ पाहते. अनेक विद्वान देखील प्रसिद्धीच्या मोहाच्या जाळ्यात अडकल्याशिवाय राहू शकत नाहीत. खरोखरच प्रसिद्धीची लालसा उदात्त मनाचा शेवटचा कमकुवतपणा ठरतो. त्याच्यावर शहाणपणाने व शौर्यपूर्ण प्रयत्नाने मात करता येते. प्रसिद्धीची ही उत्कंठा म्हणजे सामान्य माणूस आपल्या जमातीविषयी, देशाविषयी व धर्माविषयीचे प्रेम आहे अशी चुकीची समजूत करून घेतो. जो माणूस आपलं नाव एखाद्या राष्ट्रीय अगर धार्मिक कामात निरंतर राहावं असं मानतो, तो खरा देशभक्त किंवा संत नव्हे. देशाची अगर धर्माची भरभराट हा उद्देश असल्याचा देखावा जरी काही लोक करीत असले तरी त्यांच्या मनात आत्मप्रौढीचीच भावना असते. इंग्रजीत एक म्हण आहे की सैतानाला देखील माणसाचं मन कळत नाही. फक्त सर्वसाक्षी परमेश्वरच माणसाच्या मनातील खरा उद्देश व त्याची कृती जाणू शकतो. आपल्या वासना इतक्या सूक्ष्म असतात की त्यांचे आपल्या इंद्रियांना देखील आकलन होत नाही. आपण बाह्य गोष्टीवरून कल्पना करत असतो, त्यामुळे त्या चुकण्याची शक्यता असते. त्या नेहमीच चुकतात. विचाराने खरे वैराग्य प्राप्त होते. इतर कारणांनी आलेले वैराग्य हे कमकुवत व तात्पुरते असते. युधिष्ठिराचे वैराग्य हे खरे वैराग्य होते. आप्तस्वकीयांच्या मरणास व आपत्तीस आपणच जबाबदार आहोत या जाणीवेने युधिष्ठिर पश्चात्तापदग्ध झाला होता. त्यामुळे तो अंतर्मुख झाला. सांसारिक जगातील स्थान, श्रीमंती, पिता पुत्रांचे नाते या सर्व पोकळ डौलाच्या गोष्टींवर त्याने खूप विचार केला. या पोकळ दिमाखापायी केलेली क्रूर पापे, त्यामुळे सहन करावी लागणारी दुःखे व परिणामतः केलेली विचारशून्य कृत्ये यावर तो चिंतन करू लागला. या ऐहिक वैभव, श्रीमंती, सुखापासून त्याचे मन परावृत्त झाले व त्याला या राजवैभवाचा तिटकारा आला. वैराग्याच्या अत्युच्च अवस्थेत त्याचे मन गेले व सर्व गोष्टींचा त्याग करून तो संन्यासी झाला. भीम आदी बंधू, सखा कृष्ण, व्यासांसारखे आचार्य यांच्या उपस्थित मेळाव्यासमोर त्याने जंगलात जाण्याचा निर्णय घेतला व तप करून देहत्याग करण्याचा मनोदय सांगितला. भीम व इतर बंधूंनी त्याचा विरोध करीत युक्तिवाद केला की यदि संन्यासतः सिद्धी राजा कश्चित् दवाप्नुयात् पर्वताश्च द्रुमाश्चैव क्षिप्रं सिद्धिमवाप्नुयुः. जर केवळ त्यागाने एखाद्या राजाला त्याच्या उद्दिष्टांपर्यंत जाता आले तर मग पर्वत व वृक्ष ज्यांना अजिबात इच्छा नसतात ते या ध्येयाप्रत सहजच पोहोचू शकतील. वेदांतील तर्कसंगत उदाहरणे देऊन त्यांच्या प्रश्नांना युधिष्ठिराने उत्तर दिले, पण कृष्णाच्या व व्यासांच्या प्रेमळ सल्ल्याविरुद्ध तो जाऊ शकला नाही व त्यांच्या इच्छेच्या पूर्तीसाठी त्याला काही काळ थांबावे लागले. पुन्हा तो पूर्ण अनासक्तीने राज्य करू लागला. आपापसातील अंतर्गत बंडाळीमुळे यादवांचा अंत झाला. कृष्णाचे देखील महानिर्वाण झाले. यामुळे युधिष्ठिराच्या मनातील सर्वसंग परित्यागाची भावना पुन्हा जागृत झाली. ऐहिक गोष्टीचा त्याने त्याग केला व अंतिम प्रवासाला सुरुवात केली. त्याचे बंधू व द्रौपदी त्याच्याबरोबर होते. ते पुढे हिमालयाच्या मध्यभागातून चालू लागले. त्यांनी बदरिकाश्रम प्राप्त केला तेव्हा भीम ओरडला, अरे अरे, द्रौपदीचे देहावसान झाले. युधिष्ठिर थांबला नाही की त्याने मागे वळून देखील पाहिले नाही.
तो फक्त म्हणाला, द्रौपदी कोसळली याचे कारण तिच्या मनात अर्जुनाविषयी विशेष प्रेम होते आणि तो पुढे चालू लागला. तेव्हा सहदेवाच्या निर्वाणाची बातमी भीमाने युधिष्ठिराला दिली. तो गेला कारण त्याला स्वतःच्या बुद्धिमत्तेचा अभिमान होता. युधिष्ठिर शांतपणे बोलला व मुकाट्याने चालू लागला. याप्रमाणे एक एक करून सर्व बंधू युधिष्ठिराला सोडून गेले व तो एकटाच मार्गक्रमण करू लागला. वाटेत खडक व हिमनगावरून एकदाही मागे वळून न पाहता तो चालू लागला. वाटेत खडक व हिमनगावरून एकदाही मागे वळून न पाहता तो चालू लागला. पहा त्याचे केवढे वैराग्य, वीरता व धैर्य. आपणही त्याच मार्गाचे अनुसरण करून अंतिम प्रवास करूया. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम श्री चिन्मय सद्गुरवे नमः. हरि ओम.